हरिओम. आज बुधवार 21 ऑगस्ट 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. सुख हे स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचं कारण असं की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असतं. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे, अशा अर्थाची म्हण आहे ना. जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आले आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात. पण जर का विजेच्या उगमाच्या ठिकाणीच बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. अगदी फार काय पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा केल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असं कधी झालंय का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठे गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार आहे. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिली आहे. ती इतर प्राण्यांना नाही आहे. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळायचं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा. बस. वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे की नाही? कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं. ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपंच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही. सारांश काय? सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचाराने टाळायचं आणि चांगल्या गोष्टी शक्यतोनुसार करीत राहणं. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. असं केल्याने सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलासी. आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखंही वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावं असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतायत की मन हे मीच आहे. भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही, म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं. भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर करावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.